विषय खूप गंभीर आहे. खूप ठरवलं होतं की ह्या विषयावर बोलायचं नाही, कारण बोलून काही फायदा पण नसतो. कुठलीही घटना घडते कुठेतरी कुणा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो, कुणाला तरी मारून टाकलं जातं, किंवा कुणावर तरी हुंडाबळी होतो, किंवा कुठेतरी स्त्रीला खूप अत्याचार केला जातो. ह्या खूप घटना घडत असतात, पण याच्यातून आउटपुट काहीच निघत नाही. म्हणजे जसं काही तुम्ही आम्ही बोलणार, त्याच्यानंतर आम्ही अशा रील्स करणार, सोशल मीडियावाले, मास मीडियावाले, वृत्तपत्रकारिता करणारे ते काय करणार तर आपले व्हिडिओ बनवणार आणि त्यांच्या TRPसाठी खूप काही मटेरियल टाकून ते विकणार. आम्ही पण तेच करतो आणि त्यांची TRP कशी वाढेल, त्यांना पॉप्युलॅरिटी कशी मिळेल तेवढं ते बघतात. बट ज्याच्यावर खरोखर ही गोष्ट बितलेली असते त्याला त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आणि तो न्याय मिळणार नाही अशी अपेक्षा आपण करू नका. कारण आपण पांढरपेशे लोक आहोत, आपण सरळ रेषेत जाणार आहोत. ते तुम्ही घ्या किंवा मी घ्या, आपल्याला अन्याय सहन करण्याची सवय लागून गेलेली आहे. आपण अपेक्षा करूच शकत नाही, कारण आपण अजून पण शिवाजी महाराजांना खूप मानतो. पण आपण काय म्हणतो, शिवाजी महाराज जन्माला यावा माझ्याने शेजारच्या घरी, कारण त्याच्यावर जो अन्याय होईल किंवा ते जे काही लढतील किंवा त्यांना जो त्रास होईल तो त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना सहन करायला पाहिजे. मला फक्त स्वातंत्र्य पाहिजे, मला त्रास नको आहे. ही आपली पांढरपेशी लोकांची मेंटॅलिटी झालेली आहे. बरं, आता मूळ मुद्द्याला आपण हात घालूया. आता मूळ मुद्दा आपला हा आहे की वैष्णवी हगवणे हा आहे. वैष्णवी हगवणे कुणामुळे मिली बरं? एक सारासार विचार करा. ती कुणामुळेच नाही, तिच्या आई वडिलांमुळे मिली. आणि आपल्या ह्या घाणेरड्या परंपरा, म्हणजे की बदनामी नको व्हायला. परंपरा मीन्स आपल्या ज्या खूप चांगल्या परंपरा आहेत त्या चांगल्याच आहेत, पण ही गोष्ट की बदनामी नको व्हायला म्हणून कितीही काहीही झालं की मुली तू तो त्रास सहन कर. स्त्रीकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा खूप घाणेरडा आहे आणि तो घाणेरडा स्वभाव, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कुणाचाच बदलू शकत नाहीये. आपण अपेक्षा सुद्धा ठेवायची नाहीये. का दिलं तिच्या आईवडिलांनी एवढं सोनं नाणं तिला? का दिलं? तिच्यावर जो अत्याचार होत होता तो त्यांनी का सहन केला? नाही करायला पाहिजे होता. आणि हो, तिचं प्रेम प्रकरण होतं ना, तर तिला पण सांगायला पाहिजे होतं, अहो आपण पोरांवर प्रेम करा, पण पोरं जे काही डिसिजन घेतात त्यांना त्या गोष्टी कळत नसतात. आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे की काय चांगलं आहे, काय वाईट आहे. ते जसं बघतात तसं आपण त्यांना वागू द्यायला नाही पाहिजे. जेव्हा तिला लव्ह मॅरेज करायचं होतं ना, तेव्हा आई वडिलांनी तिला सांगायला पाहिजे होतं, बाबा रे, तुझ्यावर त्या मुलाने प्रेम केलं ना तर तू त्याच्यासोबत लग्न कर, पण आम्ही काही तुझ्या किंवा त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. सर्वसामान्याप्रमाणे आम्ही पण तुझं लग्न लावून देऊ. अहो, तुमच्याकडे पैसे होते म्हणून तुम्ही पैसे दिले, तुमच्याकडे सोनं होतं म्हणून तुम्ही सोनं दिलं. गरिबाने काय करायचं आहे? मग त्याच्यामुळे काय होऊन गेलेलं आहे, मुलांच्या पण आई वडिलांच्या अपेक्षा या वाढत चाललेल्या आहेत. आपल्याला कुठे खायला भेटेल, आपल्याला कुठे श्रीमंत मुलगी भेटेल, आपण तीच करूया, गरिबाची मुलगी नको बाबा रे करायला. अशा गोष्टी होतात. का सहन केलं प्रत्येक गोष्टी? तुमच्या लेकीला त्रास होता ना, तर तुम्ही ह्या गोष्टी सहनच नाही करायला पाहिजे होत्या. का गेली ती? नसती गेली. तुम्ही एवढा समाजाचा विचार केला नसता, तुम्ही फक्त तिचा विचार केला असता तर तिला काहीच होत नव्हतं. तुम्ही तिला खुशाल घेऊन आले असते, काय फरक पडला असता? कोणता समाज? आत्ता ती मेली तर तुम्हाला कोणी समाज वैष्णवी भरून देणार आहे का? नाही भरून देणार. तुमचं लेकरू गेलं. किती सुंदर लक्ष्मीसारखी दिसणारी तुमची मुलगी होती, ती आता तुमच्या जवळ नाहीये. ही खूप मोठी शोकांतिका आहे. अहो, मी एक रील बघितली, ती खरं होती का खोटं होती मला काही सांगता येणार नाही, पण एका वडिलांनी त्यांच्या मुलीचं अक्षरशः तिच्या सासरी जमत नव्हतं, तिला छळ करत होते म्हणून त्यांनी एक वरात काढली तिच्या सासरच्या घरापासून तर त्यांच्या घरापर्यंत बँड बाजानी मुलगी आपली घरी परत आणली. अशा वडिलांचा आपण प्राऊड करायला पाहिजे. अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो अन्याय करणाऱ्यांपेक्षा. तुम्ही अन्याय सहनच करू नका ना. तुम्ही जर अन्याय सहन केला नाही, मी जर अन्याय सहन केला नाही तर माझ्यावर कोणी अन्याय करूच शकत नाही ना. एखादी व्यक्ती समजा माझ्यावर अन्याय करायला लागली, मी जर तिला पहिल्यांदा अपोज केलं तर ती दुसऱ्यांदा कसं काय अन्याय करेल? तर तुम्हाला वाईट वाटो
मला पण असं बोलताना वाईट वाटतंय, पण खरोखर सांगते मी, तिच्या मृत्यूला कारणीभूत सर्वप्रथम तिचे आई वडील आहेत, आणि मग ते नालायक ते हगवणे कुटुंब तर आहेच आहे, त्याबद्दल तर काही वादच नाही आहे. त्यांना ही लाज वाटायला पाहिजे होती की जशी आपली मुलगी आहे तशीच दुसऱ्याची पण मुलगी आहे ना, कसं आपण तिच्यावर अन्याय करावं आणि कसं तिला मारावं. खूप अतिशय म्हणजे खूप वाईट गोष्टी आपल्या देशामध्ये घडतात. या गोष्टींना आपण काहीच करू शकत नाही. फक्त एकच विनंती आहे की अन्यायाला थोडंसं वाचा फोडा, नका करू सहन. मुलगी आपल्या घरी असली ना, राहू द्या, काही फरक पडत नाही. तो समाज गेला खड्ड्यात, कोणी कोणाला कामात येत नाही. पण आपली आपली फॅमिली, आपले आपले लेकरं खूप महत्त्वाचे आहेत. कदाचित माझ्या बोलण्यामुळे तुमच्या सगळ्यांच्याच भावना दुखावल्या गेल्या असतील, पण मला काही फरक पडत नाही आहे. पण मला वैष्णवी जायचं खूप दुःख होतं आहे, आणि अजून याच्यानंतर कुठली वैष्णवी जाऊ नये म्हणून ही कळकळीची विनंती. अन्याय सहन करू नका आणि अन्याय कुणावर करू पण नका.